नको. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज पण एकच आहे बरं का. फोन लावा सगळ्या, मेसेज टाक सगळ्यांना. आवाज येतोय माझा? गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचा मेसेज टाका, म्हणजे मला आजचं लेक्चर स्टार्ट करता येईल. जसं की आपलं काल ठरलंय, आपण सुरुवातीपासून काय करणार आहोत तर लेक्चर्स बघणार आहोत आत्ता. ओके, अक्षय आलेला आहे. अजून कोण आहे? चला आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. जसं की आपलं ठरलंय, आपण पूर्ण जॉग्रफीचं एक क्विक रिव्हिजन साधारणपणे या लेक्चर्समधून करणार आहोत. सुरुवातीपासून मी एक एक गोष्ट थोडीशी रिवाईज करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण जॉग्रफीचं डिव्हिजन स्टडी केलं होतं, ते डिव्हिजन सगळ्यात पहिल्यांदा इथं देतोय. जॉग्रफीचं जे डिव्हिजन मी शिकवलं होतं सुरुवातीला, ओके, जॉग्रफीचं जे डिव्हिजन स्टडी केलं होतं आपण, ओके. सो जॉग्रफीचं जे डिव्हिजन आहे ते नेमकं कसं आहे ते बघा. आपण जॉग्रफीचं डिव्हिजन बघितलं होतं. एक आहे तो म्हणजे जनरल जॉग्रफी, ओके, आणि दुसरा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे रिजनल जॉग्रफी, ओके. जनरल जॉग्रफी अँड रिजनल जॉग्रफी. जनरल जॉग्रफीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 6 वेगवेगळ्या टॉपिक्सना स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला असणार आहे ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफी, ओके, ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफी. त्यानंतर आहे जिओमॉर्फॉलॉजी, ओके. त्यानंतर आपण बघितला होता क्लायमेटॉलॉजी. त्याच्यासोबत आहे तो म्हणजे ओशनोग्राफी आणि बायो एन्व्हायरमेंटल जॉग्रफी. ओके. सो जनरल जॉग्रफीचे एवढे सेक्शन्स हे आपण स्टडी केले होते. आणि रिजनल जॉग्रफीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वर्ल्ड जॉग्रफी आणि इंडियन जॉग्रफी हे 2 पार्ट स्टडी करायचे आहेत, बरोबर आहे. सो जनरल जॉग्रफीमध्ये काय जनरली असतं, जनरल जॉग्रफीमध्ये आपण बघतो की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे, काय कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. कशाचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग? तर आपल्या पूर्ण जॉग्रफिकल सेक्शनचं किंवा जॉग्रफीच्या ज्या थॉट्स आहेत किंवा जॉग्रफीच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, त्यानंतर जॉग्रफीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, या सगळ्यांचा अभ्यास जो आपण करतो तो आपण जनरल जॉग्रफीमध्ये करतो. आणि त्यांचं ॲप्लिकेशन आपण जिथे स्टडी करतो त्याला आपण रिजनल जॉग्रफी असं नाव देतो. सो जनरल जॉग्रफी इज द कन्सेप्च्युअल बॉडी knowledge, or it is a knowledge of concepts, theories, various kinds of aspects of geography which lead to a discipline. आणि ह्या डिसिप्लिनचं ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करतो किंवा ह्याचं ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन घेणार आहोत त्यावेळेस त्याला आपण रिजनल जॉग्रफी असं म्हणतो. रिजनल जॉग्रफीची 2 ॲप्लिकेशन्स किंवा 2 पार्ट्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे वर्ल्ड जॉग्रफी आणि दुसरा आहे तो म्हणजे इंडियन जॉग्रफी, ओके. सो आपला पहिला जो सेक्शन होता, आपण जो जॉग्रफीचा पार्ट शिकलो त्याच्यामध्ये जो आपला पहिला सेक्शन होता त्याचं नाव होतं ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफी. त्याचं नाव काय होतं? ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफी. आणि त्या ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफीच्या सेक्शनला आज मी थोडंसं ब्रीफली सुरुवात करतोय, ओके. सो ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफीमध्ये आपण काय काय बघितलं होतं बघा. ॲस्ट्रॉनॉमिकल जॉग्रफीमध्ये सगळ्यात पहिलं आपण बघितली होतं ते म्हणजे कन्सेप्ट ऑफ युनिव्हर्स. कन्सेप्ट ऑफ युनिव्हर्स. कन्सेप्ट ऑफ युनिव्हर्स मध्ये आपण बघितलं होतं ती म्हणजे थिअरीज ऑफ ऑरिजिन ऑफ युनिव्हर्स. त्यानंतर आपण बघितली होती ती म्हणजे गॅलेक्सीज कशाला म्हणायचं, आणि त्याच्यासोबत आपण बघितलं होतं टाइप्स ऑफ गॅलेक्सीज, बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं ते म्हणजे सोलर सिस्टीम.
ओके. आणि आपण आपल्या सोलर सिस्टीमचा डिटेल अभ्यास केला होता. त्यानंतर आपण सोलर सिस्टीम मध्ये कन्सेप्ट बघितल्या होत्या, त्या म्हणजे स्टार, त्यानंतर प्लॅनेट्स, त्यानंतर सॅटेलाइट्स, बरोबर, सॅटेलाइट्स, त्यानंतर ड्वार्फ प्लॅनेट्स, त्यानंतर ॲस्ट्रॉइड्स, त्यानंतर कॉमेट्स, आणि सगळ्यात शेवटी बघितली होती मेटिओर्स. ओके. या सगळ्या कन्सेप्ट आपण आतापर्यंत स्टडी केलेल्या आहेत. तर ह्याच आपल्याला यांचं क्विक रिव्हिजन करायचं आहे. आणि फायनली मी तुम्हाला एक्लिप्सेस किंवा ज्याला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल हॅपनिंग्स असं म्हणूया, ॲस्ट्रॉनॉमिकल हॅपनिंग्स, ओके, याच्यामध्ये आपण स्टडी केले होते एक्लिप्सेस. याच्यामध्ये आपण बघितलं होतं सोलर एक्लिप्स आणि ल्युनार एक्लिप्स. या सगळ्या संकल्पना आतापर्यंत आपण काय केलेल्या आहेत, स्टडी केलेल्या आहेत. तर चला एक एक कन्सेप्ट बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे ते म्हणजे कोणाकोणाला युनिव्हर्सच्या ओरिजिनच्या थिअरीज आठवत आहेत? हाऊ मेनी ऑफ यू करेक्टली रिमेंबर थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ युनिव्हर्स? एखादी थिअरी सांगा. थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ युनिव्हर्स आपल्याला बघायचे आहेत. कोणकोणत्या थिअरीज आहेत? ओके. ओल्ड अँड मॉडर्न थिअरीज, ओल्ड आणि मॉडर्न थिअरीज आहेत, बरोबर. अजून? त्याच्यासोबत बर ओल्ड थिअरीज कोणकोणत्या आहेत? ओल्ड थिअरीज आपण बघितल्या होत्या. फॉर एक्झाम्पल थिअरीज ऑफ origin of universe. ओके. थिअरीज ऑफ origin of universe या आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत, बरोबर. आता थिअरीज ऑफ origin of universe मध्ये ओल्ड थिअरीज, न्यू थिअरीज वगैरे सगळं आपण बघितलंय. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी थिअरी आपण बघितली होती त्या थिअरीचं नाव होतं बिग बँग थिअरी. काय नाव होतं थिअरीचं? बिग बँग थिअरी असं ह्या थिअरीचं नाव होतं. आणि या बिग बँग थिअरीमध्ये आपण काही महत्वाच्या टर्म्स या स्टडी केल्या होत्या. ओके. आणि विंडोज ह्याच्यामध्ये आपण वेगळ्या थिअरीज. आता ह्याच्यामध्ये बिग बँग एक्झॅक्टली काय थिअरी होती सांगा? व्हॉट वॉज द प्रिमाइस ऑफ बिग बँग थिअरी? बिग बँग थिअरीचं प्रिमाइस किंवा बिग बँग थिअरीचं प्रपोजिशन एक्झॅक्टली काय होतं? बिग बँग थिअरीचं प्रपोजिशन असं होतं की द एंटायर मास ऑफ द युनिवर्स, एंटायर मास ऑफ द युनिवर्स वॉज कॉन्सन्ट्रेटेड some 13.6 billion years ago. This entire mass of universe was concentrated in the tiny ball. It was concentrated in the tiny ball of infinite mass, infinite density and infinite temperature. We don't know anything about this ball which consisted of entire mass of the universe. युनिव्हर्सचं जेवढं मास आहे, मला एक जस्ट कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ फीड व्यवस्थित दिसतीये का? व्हिडिओ फीड जर व्यवस्थित दिसत असेल, काही प्रॉब्लेम नसेल तर मला सांगा. व्हिडिओ फीड व्यवस्थित दिसतंय? मध्ये काही इंटरप्शन नाहीये ना? ओके. चला,
बिग बँग थिअरी आपण स्टडी केली होती. बिग बँग थिअरीमध्ये आपण बघितलं होतं की दॅट देर इज अ टायनी बॉल, ओके, इन्फिनाइट मास, इन्फिनाइट डेन्सिटी, अँड बिकॉज ऑफ इट्स इंटरनल इन्स्टेबिलिटीज दिस टायनी बॉल exploded to form the universe. So universe has been created out of a huge explosion and this explosion still continues. आणि यासाठी आपण काही कन्सेप्ट बघितल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं रेड शिफ्ट नावाची कन्सेप्ट बघितली होती. रेड शिफ्ट, डॉपलर इफेक्ट स्टडी केला होता आपण. आठवतंय का कोणाला डॉपलर इफेक्ट काय होता? मी डिटेलमध्ये सांगितला होता. काय डॉपलर इफेक्ट? बरं, कशाशी निगडित आहे ते सांगा. What is Doppler effect and what it is related to? डॉपलर इफेक्ट आपण स्टडी केला होता, बरोबर आहे. आणि तो डॉपलर इफेक्ट एक्झॅक्टली काय आहे आणि त्या डॉपलर इफेक्ट मध्ये नेमके काय काय घटक आहेत. डॉपलर इफेक्ट इज रिलेटेड टू आठवतोय का नाही का सांगायचंय परत. डॉपलर इफेक्ट चला सांगा लवकर. डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? ओके, साऊंड रिलेटेड, सोर्स अँड ऑब्झर्वर, अर्ध्या अर्ध्या गोष्टी सांगताय तरी चला परत एकदा सांगतो डेफिनेटली. डॉपलर इफेक्ट काय? डॉपलर इफेक्ट इज एन इफेक्ट और डॉपलर प्रिन्सिपल इज अ प्रिन्सिपल इन दी चॅप्टर ऑफ फिजिक्स दॅट इज साऊंड. साऊंड मध्ये खास करून हा डॉपलर इफेक्ट स्टडी केला जातो. आता डॉपलर इफेक्ट एक्झॅक्टली काय? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिला म्हणजे ॲपरंट डॅम्पनिंग और इंटेन्सिफिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड. ओके, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फ्रिक्वेन्सीच्या क्षमतेमध्ये होणारी आभासी वाढ किंवा घट. आता ही कधी होते? ज्या वेळेस दोन गोष्टी असतात. एक असतात तो म्हणजे सोर्स ऑफ साऊंड, ओके, आणि दुसरा आहे रिसिव्हर ऑफ साऊंड. हे दोन्हीही जर मोबाईल असतील किंवा दोन्हीपैकी एक मोबाईल असेल तर या स्थितीमध्ये साऊंड सोर्स पासून जे सिग्नल्स एमिट होणार आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये रिसिव्हरला बदल झालेचा भास होतो. द रिसिव्हर हॅज अन ॲपरंट और ही actually believes that there is change in the frequency of sound emitted from the source and this is what is called as Doppler effect. Now, if the frequency of sound is decreasing, we call it as a red shift. Okay? And if the frequency of sound is increasing, then we call it as a blue shift. Okay? So there is red shift, there is blue shift. Okay? Now, why decrease in frequency is called as red shift? चला सांगा, कोणाला सांगता आलं तर. What do you understand by the term or why we call it as red shift? Why we call it as red shift? Decrease in the frequency, इसको हम red shift क्यों बोलते हैं और increase in the frequency को blue shift क्यों बोला जाता है? What is the reason behind it? कोणालाच लक्षात येत नाही रेड शिफ्टला रेड शिफ्ट का म्हणायचं आणि ब्ल्यू शिफ्टला ब्ल्यू शिफ्ट का म्हणायचं ते. बघा, रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट. डिक्रीज इन द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेड शिफ्ट अँड इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज ब्ल्यू शिफ्ट. वाय? आठवायचा प्रयत्न करा, क्लू देतो. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट स्टडी केला होता, आठवतंय का? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट.
आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईटची संकल्पना जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट यांची संकल्पना लक्षात येणार आहे. ओके, चला सांगतो रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट का म्हणायचंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट मध्ये व्हिजिबल लाईटचा जो सेक्शन आहे त्या व्हिजिबल लाईटच्या सेक्शन मध्ये पहिला जो लाईट असतो त्याचं नाव असतं व्हायलेट आणि दुसरा जो लाईट सगळ्यात शेवटचा जो लाईट असतो त्याचं नाव असतं रेड. व्हायलेटची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे आणि रेडची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी आहे. म्हणून ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी वाढते त्यावेळेस आपण असं इमॅजिन करतो की फ्रिक्वेन्सी कुठे शिफ्ट होतीये, ब्ल्यू म्हणजेच व्हायलेट. व्हायलेट नंतर कुठला येतो, ब्ल्यू येतो. म्हणून याला आपण ब्ल्यू शिफ्ट म्हणतो. टेक्निकली याला व्हायलेट शिफ्ट म्हटलं तरी काही हरकत नव्हतं, पण आता त्यावेळेस त्या शास्त्रज्ञानं म्हणजे डॉपलरने ज्यावेळेस हा इफेक्ट शोधून काढला त्यावेळेस त्यांनी त्याला ब्लू शिफ्ट म्हटलं. आणि म्हणून ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते त्यावेळेस आपण त्याला ब्लू शिफ्ट असं नाव देतो आणि फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस डिक्रीज होते त्यावेळेस आपण त्याला रेड शिफ्ट असं नाव देतो. याचा अर्थ असा होतो फ्रिक्वेन्सी कमी होतीये म्हणजे येणारा जो सिग्नल आहे तो कुठे चाललेला आहे, रेड कडे शिफ्ट होतोय. ओके, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय होतीये, डिक्रीज होतीये असा त्याचा अर्थ होतो. आणि या डॉपलर इफेक्टचा वापर मी तुम्हाला सांगितलं होतं दॅट दिस डॉपलर इफेक्ट इज युज्ड फॉर न्यूमरस ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स. फक्त इथे आपण साऊंड वेव्स ऐवजी बघा, साऊंड वेव्स ऐवजी आपण काय करतोय, इन्स्टेड ऑफ साऊंड वेव्स वी आर युजिंग लाईट वेव्स. We are using light waves or radio waves emitted from various sources. We study these waves and if they are red shifting means the distance between Earth or our solar system and the respective celestial body is increasing. As the distance increases, frequency is going to decrease. So redshift suggests that distance between Earth and other celestial bodies is increasing, and whenever blue shift happens, we say that the bodies are coming closer to each other. Okay, bodies are coming closer to each other. Why? Because as the distance decreases, frequency of the sound is going to इन्क्रीज. फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि याच्यामधून आपल्याला काय दिसतं तर मेनली हा ब्ल्यू शिफ्ट आणि रेड शिफ्ट वरून आपण स्कॅटरिंग ऑफ युनिव्हर्स किंवा एक्सपांडिंग ऑफ युनिव्हर्स या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या स्टडी करतो. बिग बँग थिअरीचं बेसिक प्रिमाइस मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगितलंय. जर सगळ्यांना कळलं असेल तर इथे पुढचा टॉपिक घेतो, जर नसेल कळलं काही तर परत एकदा विचारा. बघा सगळ्यांना कळलंय का? सगळ्यांना ब्लू शिफ्ट रेड शिफ्ट कळलं आहे का? आणि आतापर्यंत जे मी सांगितलं ते कळलंय, पुढे जायचं. ओके, चला जाऊया पुढे. नेक्स्ट कन्सेप्ट जी आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे युनिव्हर्स मध्ये काय काय आढळतं. तर युनिव्हर्स मध्ये आपण बघितलंय गॅलेक्सी आर बेसिक युनिट ऑफ युनिव्हर्स. काय बघितलं आपण, गॅलेक्सीज आर बेसिक युनिट्स ऑफ युनिव्हर्स. आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक हायरार्की देणार आहे. बघा युनिव्हर्स, okay, universe is the biggest set. Now universe consists of cosmic web. युनिव्हर्स काय कन्सिस्ट करतो, कॉस्मिक वेब. त्यानंतर कॉस्मिक वेबचा पार्ट असतात गॅलेक्सी क्लस्टर्स. गॅलेक्सी क्लस्टर्स नंतर येतात गॅलेक्सीज. त्यानंतर येतात कॉन्स्टिलेशन्स अँड सोलर सिस्टम्स. त्यानंतर येतात ती म्हणजे स्टार्स आणि सगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे प्लॅनेट्स अँड अदर सेलेस्टियल बॉडीज. सो दिस इज द हायरार्की इन टर्म्स ऑफ साइज. साइज मध्ये काय आहे,
ही हायरार्की आहे. मला आठवतंय की मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स दिलेल्या होत्या. मला अक्षयनी प्रश्न विचारलाय, बिग बँग थिअरी आणि नासदीय सूक्तम मध्ये काही कनेक्शन आहे का? बाळा, हे नासदीय सूक्तम काय मला काय माहित नाहीये, मी पहिल्यांदाच ही टर्म ऐकतोय. ओके, सो ते काय, जर ते माहिती असेल तर त्यांच्यामध्ये काही रिलेशनशिप आहे का ते सांगू शकतो. पण रिलेशनशिप टेक्निकली असायचं काही कारण नाही, कारण बिग बँग थिअरी जी आहे ती फार मॉडर्न फेजमध्ये म्हणजेच 20th सेंचुरीमध्ये देण्यात आलेली ही कन्सेप्ट आहे. आणि सूक्त वगैरे जी काही आपल्याकडे आहेत समजा वैदिक ग्रंथांमध्ये, ती अतिशय जुनी ग्रंथ संपदा आहे. त्यामुळे मला नाही वाटत की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन आहे. ओके, काही समजा गुगलवर वगैरे तुम्हाला सापडला असेल कनेक्शन तर एक बाय चान्स आहे, कोइन्सिडन्स आहे, किंवा उगीच काहीतरी समजा त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल सिमिलॅरिटी असू शकते किंवा थिंकिंगची सिमिलॅरिटी असू शकते. ओके, मला एवढंच सांगा की आतापर्यंत मी सांगितलं ते कळलं का? कळलं असेल तर मग पुढे जाऊया. आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे गॅलेक्सीची संकल्पना बघायची आहे. ओके, गॅलेक्सी म्हणजे काय याचं रिव्हिजन क्विक करायचं आपल्याला. जसं की मी आधी सांगितलं होतं, गॅलेक्सीज आर अ ग्रुप ऑफ सेलेस्टियल बॉडीज हॅव्हिंग अ फिक्स्ड रिलेशनशिप. देयर इज अ रिलेशनशिप बिटवीन द बॉडीज दॅट आर इनसाइड गॅलेक्सीज. ओके, सो रिमेंबर, गॅलेक्सीज आर ग्रुप ऑफ अदर सेलेस्टियल बॉडीज. आता ग्रुपमध्ये कुठल्या कुठल्या सेलेस्टियल बॉडीज असणार आहेत? पहिली सेलेस्टियल बॉडी आहे कॉन्स्टिलेशन, म्हणजे मराठीमध्ये याला आपण नाव देतो तारांगणे. अनेक तारे एकत्र असतात, दोन पासून 500 ते 1000 पर्यंत तारे एकत्र राहू शकतात कॉन्स्टिलेशन मध्ये. काही कॉन्स्टिलेशन हजार ताऱ्यांची आहेत, 500-500, 600-600 तारे एकत्रितपणे राहतात, त्यांना आपण कॉन्स्टिलेशन असं नाव देतो. त्यानंतर गॅलेक्सीमध्ये दुसरा एक प्रकार जो आढळतो त्याला आपण नाव देतो ब्लॅक होल्स. त्यानंतर तिसरा जो प्रकार गॅलेक्सीज मध्ये आढळतो त्याला आपण नाव देतो इंडिव्हिज्युअल स्टार्स. आणि त्याच्यासोबत इतरही काही महत्वाच्या संकल्पना ज्या आपण आतापर्यंत स्टडी केलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला गॅलेक्सीज मध्ये सापडतात. ओके, सो गॅलेक्सीज आर ग्रुप ऑफ डिफरंट सेलेस्टियल बॉडीज आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या. बरं, आता गॅलेक्सीचे प्रकार सांगा, कोणाला आठवत असतील तर. गॅलेक्सीचे किती प्रकार आणि कोणते प्रकार आहेत? गॅलेक्सीचे प्रकार किती आणि कोणते आहेत? कशा कशाला आपण गॅलेक्सीच्या प्रकारांमध्ये बघितलेले आहे? एकूण 3 प्रकार मी क्लासमध्ये सांगितले होते. देर आर 3 टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. व्हॉट आर दे? चला, तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे मला हे आन्सर. सोपं आहे प्रश्न हा. प्रश्न काही फार जास्त अवघड नाहीये, त्याच्यामुळे बघा या प्रश्नाचं उत्तर सापडतंय का? व्हॉट आर व्हेरियस टाइप्स ऑफ गॅलेक्सीज? गॅलेक्सीचे प्रकार किती आणि कोणते आहेत? अरे सांगा गॅलेक्सीचे प्रकार. 3 टाइप्स ऑफ गॅलेक्सी. स्पायरल, एलिप्टिकल, बरोबर. तिसरा कुठला आहे? अरे विनीता बाळा, मिल्की वे गॅलेक्सी ही एक गॅलेक्सी आहे. इट इज नॉट अ टाइप, इट इज अन एक्झाम्पल. येस, देर आर 3 टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. फर्स्ट इज अ स्पायरल गॅलेक्सी. स्पायरल गॅलेक्सी म्हणजे काय? हुज रेडियस इज युनिफॉर्म. दुसरी आहे ती म्हणजे एलिप्टिकल गॅलेक्सी, हुज रेडियस इज समवॉट चेंजिंग. आणि तिसरी आहे इरेग्युलर शेप्ड गॅलेक्सी. देर इज नो फिक्स शेप. If any galaxy is under destruction of any new galaxy is taking birth, then it is irregular shape. And early galaxies are elliptical in shape, and a fully developed grown galaxy is spiral in shape. बघा आपल्याला सांगतोय हे लाईफ सायकल पण होऊ शकतं गॅलेक्सीचं. Whenever galaxy is under destruction or whenever galaxy is under building, the galaxy is said to be irregular shape. We can't find a regular shape for the galaxy. Okay, but when a galaxy is an early phase of formation, it has elliptical phase, and whenever galaxy is fully formed, it is a grown up mature galaxy. It is spiral in shape. Now remember, galaxies have a center
which is called as galactic center, and it has 99% of the total mass. Most of the mass that galaxies have, it is concentrated into the center. There are billions of stars, black holes, then various other celestial bodies, celestial clouds, which are concentrated at the center. An entire galaxy revolves around this center. Entire galaxy makes a revolution around center. Generally, there are black holes or giant suns at the center of galaxy. Now our galaxy is called as Milky Way galaxy. The galaxy we live in is called as Milky Way galaxy. The closest galaxy to our galaxy is Andromeda galaxy. आपल्या गॅलेक्सीला सगळ्यात जवळची असणारी गॅलेक्सी कुठली आहे? अँड्रोमेडा. ओके, सो अँड्रोमेडा गॅलेक्सी इज देअर. Then Milky Way galaxy is there. There are numerous. There are billions of galaxies around us. Okay. So galaxies are of three types. What are they? First is spiral galaxies. Second is elliptical galaxies. And third is irregular shaped galaxies. आता जाऊया पुढच्या संकल्पनेकडे. गॅलेक्सीचे प्रकार आपण बघितले. आता गॅलेक्सीमध्ये आढळणारा जो सगळ्यात महत्वाचा क्रिटिकल कंपोनंट आहे तो आहे स्टार्स. मला एक सांगा, आपण स्टार्सचे प्रकार बघितले होते का क्लासमध्ये? हॅव वी डिस्कस टाइप्स ऑफ स्टार्स व्हेन आय वॉज टीचिंग यू ॲस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी? आय थिंक इफ आय करेक्टली रिमेंबर आय डिड टीच यू अबाउट दी टाइप्स ऑफ स्टार्स. इफ नॉट, देन आय विल टेल यू द स्टार्स. टाइप्स ऑफ स्टार्स. Have we discussed stars in the class? Okay, no. चला आपण परत एकदा बघूया स्टार्सचे प्रकार. पहिला जो स्टार्सचा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण सन लाईक स्टार्स. द स्टार्स विच आर सिमिलर टू शेप अँड साइज दॅट ऑफ सन. देन वी हॅव रेड जायंट्स. Then we have red giants. Then we have blue giants. Then we have super giants, red super giants. त्यानंतर आहेत ते म्हणजे चेंजिंग स्टार्स. आणि अजूनही काही प्रकार आहेत जे बेसिक, ज्याला आपण सबटाइप म्हणू शकतो. न्यूट्रॉन स्टार, न्यूट्रॉन स्टार. त्यानंतर आहे ते म्हणजे पल्सार. त्यानंतर अजूनही असे काही प्रकार आपल्याला रेड हॉट जायंट्स. ओके, पण आपल्याला महत्वाचे फक्त सनलाइक स्टार्स, रेड जायंट्स, ब्लू जायंट्स, ओके, अँड सुपर जायंट्स. एवढेच प्रकार आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, आणि हा जो आहे तो वेगवेगळ्या लाईफ सायकलमध्ये स्टार्सचे हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जनरली स्टार्सची ज्यावेळेस डेथ होते त्यावेळेस ते न्यूट्रॉन स्टार किंवा पल्सार या फेजमध्ये येतात किंवा चेंजिंग स्टार्समध्ये ते येतात. ओके, सो आपल्याला हे स्टार्सचे सगळे प्रकार माहिती पाहिजे. सनलाइक स्टार म्हणजे काय? ज्यांचं मास, टेम्परेचर, त्यानंतर व्हॉल्यूम या सगळ्या गोष्टी कशासारख्या आहेत? सूर्यासारख्या आहेत. रेड जायंट्स म्हणजे काय? सूर्यापेक्षा साधारणपणे 10 ते 15 पटीने मोठे, 10 टाइम्स बिगर. ब्लू जायंट्स म्हणजे काय? सूर्यापेक्षा साधारणपणे 150 ते 200 पटीने मोठे. सुपर जायंट्स म्हणजे काय? तर सूर्यापेक्षा किमान 1,00,000 पटीने मोठे. न्यूट्रॉन स्टार्स म्हणजे काय? सूर्य किंवा सूर्यासारखे तारे ज्यावेळेस मृत्युमुखी पडतात, whenever stars die at the end of their life cycle, they get converted into either neutron stars or pulsars. And when big stars, when they die out, they produce a black hole. Okay, so ह्या कन्सेप्ट्स मला असं वाटतं की तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. आणि या कन्सेप्ट्स मी ऑलरेडी क्लासमध्ये सांगितल्या होत्या की ज्या मी परत एकदा इथे सांगतोय. ओके, सो दिस is about all the stars and the star families. Now let's move on to the next concept, that is our solar system. आणि सोलर सिस्टीम कडे जाण्यापूर्वी मला स्टारची डेफिनेशन काय करायची आहे? रिवाइज करायची आहे. व्हॉट डू यू मीन बाय अ स्टार?
Okay, tell me what do you mean by star? I want to hear from you. What do you mean by a star? How you can define a celestial body that is called as a star? Superheated mass of lighter gases. बर, सुपरहीटेड मास ऑफ लाइटर गॅसेस. अजून अजून काय? अजून एखादी कॅरेक्टरिस्टिक सांगा स्टार्सची. ओके, फिशन. बाळा एक्झॅक्टली उलट सांगतोयस. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, स्टार्स आर सुपर हॉट मास ऑफ गॅसेस who have ability to produce their own energy by the process of न्यूक्लिअर फ्युजन. बाळा ते न्यूक्लिअर फ्युजननी क्रिएट नाही झाल्यात. तू असं लिहितोय की न्यूक्लिअर फ्युजननी क्रिएट झाल्यात. नो, दे आर नॉट क्रिएटेड बाय न्यूक्लिअर फ्युजन. दे आर ऍक्च्युली परफॉर्मिंग न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फ्युजन बर का, फिशन नाही. मराठीमध्ये याला आपण नाव देतो सम्मीलन आणि याला नाव देतो विखंडन. So it is nuclear fusion, not fission. And here, generally, most of the times, all the stars, they fuse hydrogen atoms to form helium atoms. If you take example of our star, that is sun, it has 85% of hydrogen, then roughly around 14.8%, 14.9% of helium, and rest of the gases are present in stresses. हे सगळं मी ऑलरेडी सांगितलंय. When this sun was about to take birth, it had 99.99% hydrogen. But after its life cycle, roughly there have been 4.6 billion years which have passed after birth of sun, and in those 4.6 billion years the sun has used only 15% of its total fuel. Why? Because hydrogen is going to be the fuel for this entire nuclear fusion. Okay, लक्षात आलंय का स्टार म्हणजे काय ते? फिशन आणि फ्युजन मधला फरक लक्षात आलाय का अक्षय? फिशन आणि फ्युजन यांच्यातला नेमका फरक काय आणि स्टार्स वर काय घडतंय? फ्युजन. फिशन आपण आर्टिफिशियली परफॉर्म करतो न्यूक्लियर रिएक्टर्स मध्ये. ओके, इन न्यूक्लियर रिएक्टर्स वी गो फॉर न्यूक्लियर फिशन, and on the stars or inside the core of a star, nuclear fusion is taking place. Okay, now if you go to the core of sun, the sun's core is 99.99% hydrogen, and whatever nuclear fusion is taking place on the sun, it is taking place inside its core. ऑलरेडी आपण सूर्याचं काय बघितलेलं आहे तर स्ट्रक्चर बघितलेलं आहे. चला मला लेयर्स सांगा. सूर्याच्या सेंटर पासून ते सूर्याच्या
ॲपरंट सरफेस पर्यंत लेयर्स कोणकोणते आपल्याला पाहायला मिळतात? व्हॉट आर व्हेरियस लेयर्स फ्रॉम सेंटर टू सरफेस ऑफ सन? अरे लेयर सांगा. कोर, रेडिएटिव्ह झोन, कन्व्हेक्टिव्ह झोन. बरोबर. बघा सूर्याचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले होते. एक एक सांगतोय परत एकदा या डायग्राम मधून. सूर्याची सगळ्यात पहिल्यांदा असते कोर, त्यानंतर आहे तो म्हणजे रेडिएटिव्ह झोन, त्यानंतर सगळ्यात शेवटपर्यंत आहे तो म्हणजे कन्व्हेक्टिव्ह झोन, त्यानंतर आहे सूर्याचं फोटोस्फियर, त्यानंतर आहे सूर्याची कोरोना आणि क्रोमोस्फियर. ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण स्टडी केलेल्या आहेत. द पार्ट दॅट इज विजिबल फ्रॉम द अर्थ, द पार्ट ऑफ सन इज विजिबल फ्रॉम द अर्थ विच इज कॉल्ड ॲज photosphere. Energy produced inside the core of sun, it is brought to the surface through the convection, and the layer in which convection takes place, it is called as convective zone. Then radiative zone, where energy is radiated from the core, is called as radiative zone. The center of the sun is purely made up of hydrogen, and the temperature of the core of the sun may go up to 1.5 to 2 million degrees Celsius. Oh, sorry, 15 to 20 million degrees Celsius. 15 to 20 million degrees Celsius. It is 1.5 to 2 crore degrees Celsius. And the surface temperature of sun is roughly around 5000 degrees Celsius. Then this chromosphere, that is atmosphere. In atmosphere, energy may reach, the temperature may reach up to 1.5 to 2 lakh degrees Celsius. ओके. त्यामुळे आपण ह्या सगळ्या संकल्पना ऑलरेडी सनच्या बाबतीमध्ये स्टडी केलेल्या आहेत. न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय, सनमध्ये किती प्रकार आहेत, सनचे लेयर्स किती आहेत, सूर्याच्या कुठे प्रकाश नेमका तयार होतो, लाईट आणि हीट वेव्ह ज्या तयार होतात त्या साधारणपणे पृथ्वीवर कुठल्या प्रकारामध्ये येतात, ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट या सगळ्या संकल्पना ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. ओके, आठवतंय का सगळ्यांना परत एकदा? चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता आपल्या सोलर सिस्टीम कडे आपल्याला जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा सोलर सिस्टीम मध्ये आहे तो म्हणजे सन, त्यानंतर 3 प्लॅनेट्स आहेत. ओके, पहिला आहे मर्क्युरी, त्यानंतर आहे व्हीनस, त्यानंतर आहे अर्थ आणि त्यानंतर आहे तो म्हणजे मार्स. दीज प्लॅनेट्स आर कॉल्ड ॲज इनर प्लॅनेट्स. अँड देन वी हॅव ज्युपिटर, Saturn, Uranus and Neptune. Okay, these are called as outer planets. They are also called as terrestrial planets or earth-like planets. आणि यांना आपण काय नाव देतो? Jovian planets or gas giants. यांची डेन्सिटी अतिशय जास्त आहे, यांची डेन्सिटी अतिशय कमी आहे, यांचा साईज अतिशय लहान आहे, यांचा साईज या चौघांचा साईज हा कसा आहे? जास्त आहे. मला असं वाटतंय या सगळ्या संकल्पना तुम्हाला आठवतील. ओके, टेल मी व्हॉट डू मीन बाय जोव्हियन प्लॅनेट्स. हु इज गोइंग टू टेल मी द कन्सेप्ट ऑफ जोव्हियन प्लॅनेट्स? व्हॉट डू यू अंडरस्टँड? What do you understand by the term Jovian planets? And what do you understand by the term terrestrial planets? Inner planets ला inner planets का म्हणायचं आणि outer planets ला outer planets का म्हणायचं? What is the reason? I told you the reason for it.
Tell me that reason. Okay, no reason is coming from you, so let me tell you. Inner planets म्हणजे काय आणि outer planets म्हणजे काय. The planets which are under the general protective environment because of the gravitational pull and forces exerted by Jupiter, we call them as inner planets. Inner planets are protected by Jupiter, and outer planets are those planets which have regular impact from other celestial bodies because they are not protected by any mammon sized planet. Jupiter is actually the defining concept, or Jupiter is actually the defining point to distinguish between outer planets and inner planets. Terrestrial planets and Jovian planets में एक ही फर्क है. Terrestrial planets have hard, thick outer surface which is made up of rocks, and that's why they are called as terrestrial planets. When I say Jovian planets, they don't have thick solid surface. Their surface is entirely gas and their core is made up of liquid soup hai. Okay, so these are the defining characteristics of outer planets, inner planets, Jovian planets and terrestrial planets. Okay, ॲस्ट्रॉइड बेल्ट कुठे असतो, त्यानंतर क्युपर बेल्ट कुठे असतो, त्याच्यानंतर ऊटचा क्लाउड कुठे असतो, हे सगळं मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे. तरी देखील ते परत एकदा रिवाइज करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ओके, सो या सगळ्या संकल्पना मला असं वाटतं तुम्हाला परत एकदा रिवाइज करणं गरजेचं आहे. आणि आजचे जे तुमचे आन्सर्स आहेत त्यानुसार मला असं वाटतं की तुम्हाला अजून वाचणं गरजेचं आहे. सगळेजण एनसीईआरटी वाचतायत का? जे कोणी लेक्चरला आहे त्यांच्यापैकी कोण कोण एनसीईआरटी वाचतंय? अक्षय, विनीता, are you reading NCERTs right now? And if you have completed NCERTs, have you started reading other books as well? So my advice is you start reading NCERTs, you start reading different kinds of other books, because right now I am revising all the entire geographical part that I have already taught you, and my advice is that you should read at least now, so that we can have a clear understanding of what is happening. Okay, so today I am going to stop here. Tomorrow we'll continue with the same time, and I will continue with our solar system. I will start with the concept of planets, dwarf planets, then other things. Okay, thank you.